श्रीकला या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दिवाळी उत्सवाची माहिती। दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्सवाचा, प्रसन्नतेचा, प्रकाशाचा उत्सव। हे उत्सवाचे स्नेहसंमेलन आहे। धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे 5 उत्सव आहेत। 5 विभिन्न सांस्कृतिक विचारधारा घेऊन या उत्सवात सम्मिलित झाले आहेत। धनत्रयोदशी। धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस। वैदिक ऋषींनी लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय मानले आहे। नरक चतुर्दशी। नरक चतुर्दशी या दिवसाला काली चतुर्दशी सुद्धा म्हणतात। नरक चतुर्दशीची अशी एक कथा आहे की राजा नरकासूर शक्तीमुळे शैतान बनला होता। स्वतःच्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता आणि स्त्रियांनाही तो त्रास देत होता। त्याने 16,000 स्त्रियांना कैद करून ठेवले होते। भगवान श्रीकृष्णाने त्याला नाश करायचा विचार केला। स्त्री उद्धाराचे काम असल्यामुळे सत्यभामेने नरकासुराचा नाश करण्याचा प्रयत्न केला। भगवान श्रीकृष्णांनी तिची मदत करून चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला। त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला। अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून त्यांनी सगळीकडे प्रकाश पसरवला। असुरांच्या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्त्रे नेसून फिरायला लागले। लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी लोक वह्यांची पूजा करतात। संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा तो दिवस आहे। लक्ष्मी ही चंचल नाही, तर लक्ष्मीला वापरणारा मानव चंचल आहे। वित्त ही एक शक्ती आहे। त्याने मानव देवही बनू शकतो आणि दानव देखील होऊ शकतो। लक्ष्मीचे मातृवत पूजन करून तिला प्रभूचा प्रसाद समजणारा मानव स्वतः पवित्र बनतो आणि सृष्टीला पावन करतो। विपरीत मार्गाने वापरली जाते ती अलक्ष्मी। स्वार्थात वापरले जाते ते वित्त, दुसऱ्यासाठी वापरली जाते ती लक्ष्मी आणि प्रभू कार्यात वापरले जाते ती महालक्ष्मी। महालक्ष्मी हत्तीवर बसून वाजत गाजत येते। हत्ती हा अवतार्याचा प्रतीक आहे। सांस्कृतिक कार्यात उदार हाताने लक्ष्मी करणाऱ्याच्या घरात ती पिढ्यानपिढ्या राहिलेली आहे। रघुवंश हे त्याचे उदाहरण आहे। लक्ष्मी ही एक महाशक्ती असल्यामुळे ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, त्यामुळे त्याचा सुयोग्य उपयोग होतो। राजश्रीचे गुणगान करणारी आपली संस्कृती आहे। बलिप्रतिपदा। या नव्या वर्षाला बलिप्रतिपदा म्हणतात। तेजस्वी वैदिक विचारांचे उपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या बलीचा वामनाने पराभव केला। त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतिपदेचा उत्सव साजरा करतात। कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून नवीन वर्ष सुरू होते। अशी एक कथा आहे की भगवंतांनी वामन अवतार घेऊन बलीला 3 पावले भूमी मागून त्याला पाताळात पाठवले। बली हा विरोचनाचा पुत्र। विरोचन हा प्रल्हादाचा पुत्र। हा नास्तिक होता। त्याचा परिणाम त्याच्या पुत्रावर म्हणजे बलीवर झाला। बलीने उत्तम राज्य केले, पण त्याने लोकात असलेली ईश्वरनिष्ठा आणि वेदनिष्ठा संपवून टाकली। ब्राह्मणांना सांस्कृतिक कार्यापासून दूर करून कर्मकांडी यज्ञयागात अडकवून ठेवले। विभिन्न वर्गातील लोकांना त्यांच्या कार्यापासून, योग्य निष्ठांपासून दूर केले। असुरी वृत्तीच्या क्षत्रियांना राज्यामध्ये महत्त्वाचे अधिकार दिले। व्यापार भोगवादी लोकांच्या हातात दिला। अशा प्रकारे बलीने त्रिवर्ण नष्ट केले। शिक्षण संस्था ब्राह्मणांच्या हातातून काढून राजसत्तेच्या हाती दिल्या। त्यामुळे शिक्षण शूद्र, हलके व दुर्बळ बनले। समाजातून भगवतनिष्ठा व प्रभुप्रेम निघून गेले आणि पैसा प्रमुख बनला। समाजात चाललेली ही भोगाची उपासना व जडत्व पूजा पाहून चिडलेल्या एका स्त्रीने भगवंताजवळ तेजस्वी पुत्राची मागणी केली। ती म्हणजे आदिती। आदितीच्या निष्ठेने व कश्यपांच्या तपस्येमुळे
भगवंताने आदितीच्या कुशीत जन्म घेतला तोच हा वामन अवतार आहे. वामनाने लोकजागृती केली. सांस्कृतिक विचार घेऊन तो घराघरात फिरला. विष्णू बनून व्यापक बनला आणि वामनाचा विराट बनला. वामनाने बलीला 3 शर्ती सांगितल्या. 1. शिक्षण संस्था ब्राह्मणांच्या हातात द्याव्या. 2. राज्यकारभार क्षत्रियांकडे सोपवावा. आणि 3. धंदा रोजगार ईश्वराला मानणाऱ्या सात्विक लोकांच्या हाती द्याव्या. हीच ती 3 पावले भूमी. या मागणीने बलीला स्वतःच्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण झाली. तेव्हा भगवंताने त्याला पुष्कळ धनसंपत्ती दिली. दक्षिणेला सुतलामध्ये पाठवून दिले व स्वतः त्याचा पहारेकरी बनला. म्हणजे बलीला राजकैदी बनवून त्याला नजरकैदेत ठेवले. बलिप्रतिपदेच्याच दिवशी भगवान श्री विष्णूच्या प्रीतीसाठी गोवर्धन उत्सव व अन्नदान करण्याची प्रथा सुरू झाली. लोकांना इंद्रपूजा सोडून गोवर्धन पूजा करण्याचा आदेश दिला. त्या दिवसापासून गोपाळ यांनी इंद्रपूजा सोडून गोवर्धन पर्वताची पूजा केली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन निश्चय करायचे, नवे निर्णय घ्यायचे, नवीन ध्येय स्वीकारून पुढे जायचे. याचे नाव नवीन वर्ष. जुने राग द्वेष विसरून नव्या वर्षापासून माणसाने नवा व्यवहार सुरू केला पाहिजे. जीवनात नवा आवेश दिसला तर हे जग नवे वाटेल. नव्या वर्षात नवे जीवन जो मागतो तोच खरा भक्त होय. दिवे पेटवायचेच आहे, पण खरा दिवा तर हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेने दिवाळीचा सण साजरा करणे. असतो माम सत गमय, तमसो माम ज्योतिर्गमय, मृत्युर्मामृतम गमय. म्हणजे हे प्रभू, तू मला असत्याकडून सत्याकडे ने, अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे ने आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे ने. या मंत्राची साधना करता करता जीवनपथ प्रकाशित करूयात. भाऊबीज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमद्वितीया पण म्हणतात. तीच म्हणजे भाऊबीज. याची सुरुवात भाऊ बहिणीच्या निर्व्याज प्रेमाने होते. या दिवशी यमीने आपल्या भावाची म्हणजे यमाची पूजा केली व त्याला जेवू घातले. यमराजाने प्रसन्न होऊन बहिणीला वरदान मागायला सांगितले. तिने मागितले की तू दरवर्षी याच दिवशी तू माझ्या घरी जेवायला यावे आणि या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवेल त्याला तू सुख द्यावे. भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा करायची असते. आपला भाऊ महानतेचा मोठ्यात मोठ्या शिखरावर चढावा अशी मंगलकामना बहिणीची असते. भाऊ कर्तव्यशील बीजेच्या चंद्रासारखा कर्मयोगी व्हावा अशी कामना करणारी बहीण बीजेच्या दिवशी भावाचे पूजन करते. बीजेचा चंद्र कर्तृत्व व विकसनशील आहे. रामायणात एक प्रसंग आहे की रावण त्याच्यातील व रामातील फरक सीतेला विचारतो. तेव्हा सीता सांगते की तू पौर्णिमेचा चंद्र आहेस तर राम हा बीजेचा चंद्र आहे. म्हणजे तुझ्या क्षयाचे दिवस सुरू होणार आहेत तर रामाची जीवनकला विकास पावणार आहे. भाऊबीज हा आगळा उत्सव आहे. बीजेचा चंद्र बालकांना आनंद देतो, तरुणांना कर्मयोगाची प्रेरणा देतो, वृद्धांना नवजीवनाचा संदेश देतो, व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि भाऊ बहिणीच्या भावजीवना पुष्ट करतो. बीजेचा चंद्र म्हणजे त्यागाची महिमा, कर्तृत्व व पुरुषार्थ यांचे मूर्तिमंत प्रेरणा. चंद्र म्हणजे जीवनाची शोभा, जीवनाचे सौंदर्य व काव्य. भाऊबीजेच्या दिवशी स्वतःचा भाऊ सर्व गुणांनी अलंकृत बनावा अशी मंगल कामना धरून प्रत्येक बहिणीने स्वतःच्या भावाचे पूजन केले पाहिजे आणि भाऊ देखील स्वतःच्या बहिणीने केलेली अपेक्षा परिपूर्ण रूपात साकार करण्यासाठी कटिबद्ध बनला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने भाऊबीजेचा उत्सव श्रेष्ठ झाला असे होईल. भाऊबीजेच्या दिवशी भावाच्या निर्व्याज प्रेमाने
संपूर्ण स्त्री समाज बहिणीच्या रूपात स्वीकारावा. सुंदर ज्ञान देणारा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला तर आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सवासारखे बनेल. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना दिवाळी सुखाची व भरभराटीची जावो हीच सदिच्छा.